तोंडी पेपर कसा लिहायचा. आता शासनाने ठरवलंय 80-20चा पॅटर्न आलाय 80-20चा. 80-20च्या पॅटर्न मध्ये आता या मुलांना 20 मार्काची परीक्षा शाळा लेवलवर होणार आहे. म्हणजे तोंडी परीक्षा, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणिताची बहुपर्यायी प्रश्न असतील, विज्ञानाची प्रॅक्टिकल परीक्षा असेल. म्हणजे अशा प्रकारे ते 20 मार्कापैकी विद्यार्थ्याने वर्षभर जसं अभ्यास केला असेल, पेपर जसा लिहिल, त्याने जसा गृहपाठ केला त्या पद्धतीने वर्षभराच्या कामकाजानुसार त्याला तोंडी परीक्षेमध्ये मार्क्स पडतात. परत आपण थोडासा एक गोड गैरसमज करतो अजून, ते पण सांगतो. एखादा मुलगा हुशार असला, एखादा मुलगा अक्षर खूप चांगलं असतं, पण ते काय होतं, तो काय करतो, गोंधळून जातो. म्हणजे तो लिहिताना गोंधळतो आणि तो जे येतं त्याला ते पण तो लिहित नाही. मग तो मुलगा बॅक जातो, म्हणजे मागे जातो. आणि आपण प्रत्येकाची अपेक्षा असते माझा मुलगा मुलगी पहिला यावा. हो, जरूर ठेवा, तुमची अपेक्षा जरूर ठेवा. मी पण त्या मताशी, तुमच्या मताशी सहमत आहे. पण तुमचा मुलगा मुलगी पहिल्या येण्यासाठी तुम्ही कामाचे नाही, मी कामाचा नाही, तो मुलगा किंवा ती मुलगी कामाची आहे. त्या कामासाठी तोच करू शकतो. पेपर त्याला लिहायचा आहे. आणि विशेष अशी गोष्ट आहे, पेपर हे इथं तपासले जात नाही. पेपर कुठं तपासले जातील हे सांगता येत नाही. कारण या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पेपर जातात. पुणे जिल्ह्याचे पेपर कदाचित नंदुरबारला जाऊ शकतात, जळगावला जाऊ शकतात, नगरला जाऊ शकतात, नाशिकला जाऊ शकतात. म्हणजे जिल्हा ट्रान्सफर असतो पेपरसाठी. आणि पेपर, माझ्या मुलाचा पेपर जरी माझ्या डोळ्यासमोर आला तरी मला तो पेपर समजत नाही की तो माझ्या मुलाचा आहे. त्याच्यावरती बारकोड असतो, कारण हे पोर परीक्षा देणार जातात. बारकोड वरती काळा कलरचं स्टिकर असतं, होलोग्राफ म्हणून. त्या स्टिकर मध्ये कोणाचाही नंबर दिसत नाही. जर कोणी सांगत असेल खालून बॅटिंग चमकायची, असं चमकायचं, दिसतो, काही नाही, खोटं आहे सगळं. आमचा 20 वर्षाचा अनुभव झाला पेपर तपासणीमध्ये. तर हे सगळं खोटं आहे. म्हणजे पेपर सुद्धा दुसरीकडे चेकअप केले जातात. पण एक लक्षात घ्या, आता आम्ही पेपर तपासतो, आम्हाला माहित आहे ज्या मुलाचा, ज्या मुलीचा पेपर सुंदर लिहिला असेल, सुंदर म्हणजे अक्षर व्यवस्थित असेल, आखीव लिहिला असेल, आम्ही मुलांना सूचना देतो की बाबा पेपर लिहिताना तुला जर वेळ मिळाला, इकडे तिकडे टवाळकी न करता रेषा मारायच्या, समास ओढायचा, मध्यंतरी जर गॅप असेल तर त्या ठिकाणी रेषा मारायची. आणि एका पानावर एकच प्रश्न लिहायचा, उपप्रश्न लिहायचा. अनेक सूचना दिलेल्या असतात त्यांना आम्ही वर्षभरामध्ये. तरी सुद्धा काही मुलांनी पूर्व परीक्षेमध्ये एकदम मोठा घोळ करून ठेवलाय. 3रा बी तिथं, 4था बी तिथं, आणि 5व्यातला एक पहिली तिथं लिहून टाकलंय बऱ्याच मुलांनी. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत. पण ज्या मुलाचा आखीव, रेखीव, देखीव पेपर असला तर तो तपासणारा पर्यवेक्षक, सुपरवायझर एकदम चांगल्या प्रकारे मार्क्स देतो. आणि जे काही शब्द असतात, अधोरेखित शब्द, म्हणजे ज्या शब्दावरती एखादा भार द्यायचा आहे, भारावर द्यायचा आहे, त्या शब्दाच्या खाली पेन्सिल जर नॉर्मल अंडरलाईन मारली तर तो देखील पेपर चांगला सुंदर दिसतो. लिहिलं चांगलं असतं, त्याला चांगले मार्क्स मिळतात. म्हणून पहिला नंबर येणं, दुसरा नंबर येणे तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही, यांच्या हातात नाही, तर मुलांच्याच हातात आहे. ज्याचे चांगले मार्क्स, ज्याने चांगला पेपर लिहिला तो पहिला येतो. मग तो कोणाचाही मुलगा असो, कोणाचीही मुलगी असो. त्यात आम्हाला जरी, आमचा जरी अंदाज असला की 1 ते 5च्या दरम्यान मध्ये 1, 2, 4 पोरं येतात, हे आम्हाला माहित असतं. परंतु तो अंदाज देखील एखाद्या वेळेस चुकून जातो. का चुकतो? की जो हुशार असतो तो घाबरून जातो, एक वेळेस गोंधळून जातो, आणि तो गोंधळल्यामुळे तो मागे पडतो. असं पण नाही तर काही मुलं काय करतात, आता एखादी गोष्ट जर माझ्या अंगावर येत असेल तर मी दुसऱ्याच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न करतो. नाही, मनात 1 नंबर येतात, पण काय, मला पहिले कागद पेन नाही ना, त्यामुळे मागे राहील. तसं नसतं, तसं नाही आहे. सगळ्यांना शिक्षक, आमचे सर्व शिक्षक, आमचं तर केंद्रामध्ये नाव आहे, वायपूर केंद्रामध्ये आमच्या शाळेचं पूर्ण नाव आहे. आणि केंद्र जरी मी हँडल करत असेल ते, परंतु मी माझं काम करतो, माझे सर्व सहकारी माझ्या मुलांचं काम करतात. आणि माझ्या मुलांचं काम करता करता की इतर ज्या 10 शाळा आहेत, इतर जे 10-12 गावांचे लोक येतात, ते पाहतात, ते सुद्धा आश्चर्यचकित होतात की नाही, कलमाडीचे विद्यार्थी, शिक्षक आणि तुमचे पालकांचे मी आभार मानतो की माझा एकही पालक त्या ठिकाणी येत नाही. याचं कारण एक आहे की तुमचा आमच्यावरती पक्का विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देत नाही. तुमच्या विश्वासाप्रमाणे आम्ही काम करतो. म्हणजे अशा पद्धतीने, जेणेकरून विद्यार्थ्यांना आता पेपर या ठिकाणी होणार आहे, पेपर जरी या ठिकाणी होणार असतील तरी देखील फक्त तुमचेच विद्यार्थ्यांना प्रवेश आहे या ठिकाणी, त्या 4 तासापुरता. तुम्हाला प्रवेश नाही किंवा माझ्या अन्य लोकांना देखील या ठिकाणी प्रवेश नाही राहणार. परीक्षा कामी जेवढे लोक असतील तेवढ्यांना या ठिकाणी प्रवेश असेल आणि अन्य लोकांना प्रवेश नसणार.
तो कोणी असो त्या ठिकाणी मग आपण असं म्हणणार की नाही नाही मग आम्हाला शाळेत येऊ दिलं नाही, आमचे विद्यार्थी होते नाही. शासनाने याच्यासाठीच कोरोनाचा प्रादुर्भाव ओळखून परीक्षा तुमच्या शाळांवर घ्या. आमच्याकडनं हमी घेतलेली आहे, आम्ही पत्र लिहून घेतलंय की मी पूर्ण जबाबदारीने परीक्षा पार पाडीन. माझ्या परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थी आणि परीक्षेच्या कामी असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तर तुम्ही पण गैरसमज करून घ्यायचा नाही. जे 30 मुलं परीक्षेला बसलेले आहेत हे तुमचे नाहीत, ते पोर आमचे आहेत. आम्हाला सुद्धा हे वाटतं की या केंद्रामध्ये या प्रिमायसेस मध्ये माझ्या शाळेचा निकाल आमच्या शाळेचा निकाल जास्ती लागावा, माझ्या शाळेतल्या मुलांना जास्तीत जास्त मार्क्स मिळावे, माझ्या शाळेतला विद्यार्थी हा केंद्रामध्ये पहिला कसा येईल याच्यासाठी आमचा देखील प्रयत्न असतो. कारण का याच्या मागचा हेतू हा असतो की आमची परंपरा आहे या ठिकाणी 20 वर्षाची की आम्ही केंद्रामध्ये आजही आमचा निकाल चांगला लावण्याची आमची परंपरा आहे ती. आणि आमची परंपरा आम्हाला मोडायची नाही आहे, आम्हाला आमची परंपरा सुरक्षित अशी जपून ठेवायची आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलण्याचं कारणच हे आहे की तुम्ही तुमच्या मुलांना आता उरलेले 15 दिवस जे आहे ते त्यांना व्यवस्थित समजदारीने सांगायचं. तुम्हाला जसं घरी हँडल करता येईल त्या पद्धतीने सांगायचं. आणि परीक्षामध्ये घाई करायची नाही, गडबड करायची नाही, काळजी घ्यायची आहे. सगळ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यायची आहे. आणि विद्यार्थ्यांना अगदी एखाद्या वेळेस काय होतं, बाहेरचा व्यक्ती आल्यानंतर एखाद्या वेळेस या मुलाने काही गैरमार्ग केला असेल, मुलीने गैरमार्ग केला असेल, आता आपले एक मन आहे जो सापडला तो चोर. तर त्याप्रमाणे साधारणतः सगळे मुलं कॉपी करतात असं निरीक्षणास जेव्हा येतं, पण एखादा मुलगा इतका ओर असतो तो वरती ठेवून लिहितो. आता चोरी करायची आहे ती कशी करायची ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ते सांगायचं काम नाही. तर तो मुलगा असं वरती ठेवून लिहितो डेअरिंग मध्ये, ओव्हर डेअरिंग मध्ये. तर त्याचा पेपर येणारा व्यक्ती तो उचलून घेतो, तो जमा करून घेतो, तो त्याला राईट्स आहेत कॉपी केस करण्याचे. तो आपल्याला त्या वर्षापासून परीक्षेपासून निकालापासून आपल्याला 10वी पासून बाजूला फेकून देतो, म्हणजे थोडक्यात कॉपी केस करून टाकतो. असे किस्से झालेत, ते पण फेस केलेत मी. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, जेणेकरून जी बाहेरची व्यक्ती येते त्यावेळेस आपण तेवढ्या पुरतं बाबांनो शांत बसा, बाळांनो सरळ बसा, आमची सांकेतिक भाषा असते ती त्यावेळेस बरोबर सगळ्यांना पोरांना समजायला लागते. 350 पोरं समजू शकतात, 30 पोरं सहज समजतील. तर या सांकेतिक भाषेमध्ये आम्ही जेव्हा सांगत असतो त्यावेळेस त्या मुलांनी ऐकलं तर त्यांचा फायदा होतो. नाहीतर चुकीचे गैरमार्गाचा त्या ठिकाणी केसही होते, कॉपी केसही होते, झालेले आहेत, ते पण आम्ही फेस केलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, परीक्षा जरी या ठिकाणी होत असेल तरी ती बोर्डाच्या नियमानुसारच होईल, बोर्डाचा नियम सोडून होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. नाही तर काही मुलांना वाटलं की वा आनंद वाटला सगळ्यांना की आपली परीक्षा इथंच, आता काही वांधा नाही. तिथं पण वांधा नव्हता आपला, पण परीक्षा इथं जरी होत असेल तर बोर्डाचे जे नियम आहेत, पेपर येताना या ठिकाणी तुम्हाला 10 वाजता यावं लागेल, पेपरला 10 वाजता सुरुवात होईल. 10 वाजता सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे 9:50 ला यावं लागेल. स्कॅनिंग होणार आहे, रोज टेम्परेचर चेकअप होणार आहे, सॅनिटायझर केलं जाणार आहे, तरच तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका 10 मिनिटं आधी दिली जाणार आहे वाचण्यासाठी. त्याच्यानंतर अर्धा तास लिहायला जास्त भेटणार आहे दरवर्षापेक्षा, अर्धा तास. 30 मिनिटं तुम्हाला जास्त भेटणार आहे म्हणजे 80 मार्काच्या पेपरसाठी. आणि 60 आणि 40 मार्काच्या पेपरसाठी 15 मिनिटं जास्त भेटणार आहे. म्हणजे जर विचार केला तर तुम्हाला दर वर्षाच्या निकालापेक्षा या वर्षाचा निकाल माझ्या मते 5% वाढायला पाहिजे. म्हणजे निकाल तर 100% लागतो, पण निकालाची जी मार्कांची जी आपण दरवर्षाची श्रेणी म्हणतो, सरासरी म्हणतो, समजा एखाद्या वर्षी एखाद्या विद्यार्थ्याला जर 90% पडले असतील तर या वर्षी मला वाटतं त्या रेशोच्या मला 95% पडायला पाहिजे, असं माझं मत आहे. की आता ते तुमच्यावर आहे, माझं मत मलाच मान्य करावं लागेल, पण ते करायचं का नाही करायचं ते तुमच्यावर आहे. म्हणजे मुलांवरती आहे, त्या 30 मुलांवरती आहे. आपल्याकडे 33 विद्यार्थी आहेत परीक्षेला, 30 मुलं रेग्युलर विद्यार्थी आहेत, 3 विद्यार्थी आयसोलेटेड आहेत. 33 मुलं आहेत, 2 ब्लॉक राहतील, कारण एका ब्लॉक मध्ये 25 ची कॅपॅसिटी शासनाने दिलेली आहे. आता 25 च्या नुसार उर्वरित करून दुसऱ्या ब्लॉक मध्ये, म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे परीक्षा होणार आहे. म्हणून तुम्हाला पालकांना या ठिकाणी एकच माझी नम्र विनंती राहील, मी या शाळेचा मुख्य प्रशासक या नात्याने, की तुमच्या मुलांना तुम्ही व्यवस्थित सूचना द्यायचं. काही मुलं उमरट असतात, म्हणजे उमरी तुमरीच्या भाषेमध्ये करतात, ते कदाचित घरी काय करतात मला माहित नाही,
पण या ठिकाणी देखील बाहेरचा परीक्षक येतो त्यावेळेस देखील आपण प्रयत्न करतो आणि मग त्याने पेपर विसरून घेतला की मग आपण तोंड थांबतो. मग आपण सांगतो सर दाखव सर काय पाहिजे तू कशाला रिकामा कार्य केलं, तू 2 मिनिटं शांत बसायचं ना, बाकीचं नंतर होईल ना बरोबर. आणि कोणाचंही नुकसान झालेलं नाही आजपर्यंत, हा कोणाचंही नाही, एकाचं पण नुकसान झालं नाही. 2007 मध्ये एका मुलीचा पेपर घेतला होता, त्या मुलीवरती कॉपी केस होणार होती, सगळ्यांना माहित आहे, बऱ्याच लोकांना माहित आहे, गावाच्या लोकांना. भूमितीचा पेपर होता, त्या मुलीची कॉपी केस होऊ दिली नाही, पण तो भाग वेगळा होता. पण 2007 ला जे झालं ते आज होईल याची गॅरंटी नाही, बरोबर की नाही. म्हणून सगळ्यांनी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, पालक यांना त्यांनी व्यवस्थित समजून सांगावे, व्यवस्थित 9 दिवस परीक्षेचे आपल्याला व्यवस्थित पार पाडायचे. म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्यांना घरी व्यवस्थित चांगल्या सूचना द्या, समजूतदारीने सांगा. तुम्हाला आता ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचं अगदी काटेकोरपणे पालन करा. आणि अजून वेळ गेलेली नाही, अजून तुमच्याकडे 15 दिवस आहेत. विद्यार्थ्यांकडे, पालकांकडे देखील 15 दिवस आहेत. थोडंसं तुम्ही त्यांना शेतीचे काही कामं असतील ते थोडं कमी, म्हणजे जास्त प्रमाणात जाऊ नका. म्हणजे बरेच मुलं शाळा सुटली लगेच ते पडतात, आम्ही घरी मिळत नाही, त्यांच्या चालला विश्वजित ट्रॅक्टर घेऊन, तसं नका करू आता. म्हणजे विश्वजितचं उदाहरण का देतो मी, तो हुशार पण आहे आणि आगाऊ पण आहे. त्या कदाचित तुम्हाला त्याने घरी सांगितलं असेल, मी त्याला रागवतो पण खूप रागवतो. याचं कारण एक आहे की जेणेकरून विश्वजितच नाही, एक विश्वजित उदाहरण आहे आमच्यासाठी, पण सगळे आहेत त्याच्यात, एकटा विश्वजित नाही, सगळेजण. कोण गाय घेऊन चालला, कोण म्हैस घेऊन चालला. म्हणजे ठीक आहे आपण सगळे किसान पुत्र आहोत, आपल्याला करावं लागेल हे पण मी मान्य करतो. पण आता वेळ थोडी 15 दिवस द्या त्यांच्यासाठी, तुम्ही पण वेळ काढा त्यांच्यासाठी. तो अभ्यास करतो की नाही. आमची पूर्वी एक पद्धत होती, पण यावर्षी मी ती फॉलो केली नाही. का, आम्ही दररोज रात्री, मी दररोज आमच्या सरांना सांगायचो की रोज आज 10 मुलांना फोन लावायचे, रोज रात्री. मला वाटतं गेल्या वर्षापर्यंत आम्ही फोन लावत आलो, परंतु यावर्षी आम्ही तो प्रोग्राम मुद्दाम राबवला नाही, की जेणेकरून आता काय होतंय, मोबाईल्स जे आहेत त्या मोबाईल्समुळे एखाद्या वेळेस काही अनपेक्षित घटना घडतात. म्हणून आम्ही पण थोडंसं आमचा कार्यक्रम बंद करून घेत जातो. तर नको, एखाद्याला राग पण येऊन जातो. हा, आता मी बऱ्याच विद्यार्थ्यांना की 9:30 पावणे 10 फोन करायचो. एक गौरव चतुर नावाचा मुलगा होता, आताच गेला म्हटलं सगळे तो. तर मी त्याला एके दिवशी जे 4 मुलं होते, 4-5 मुलं अभ्यास करायचे एका ठिकाणी, मग ते मोबाईल पण सोबत आणायचे. मला त्यांच्यातच एका मुलाला सांगितलं, रात्रीचा प्रोग्राम सगळे सांगितलं, सर म्हणे आम्ही अभ्यास करतो पण आम्ही मोबाईल आणतो म्हणते. असं आहे का, ठीक आहे काय हरकत. मी परत म्हटलं काय कोणाचा मोबाईल असतो, नाही अमक्याचा असतो. मला नंबर देतो, नंबर दिला, त्याच मुलाने सांगितलं मला सगळ्या किस्सा पूर्ण हिस्ट्री सांगितली आणि मी त्याची हिस्ट्री 2 मिनिटात समजून गेलो. आणि लगेच मी त्याला दुसऱ्या दिवशी मी बरोबर 10:40 फोन केला, तर ती दोघं सगळी पोरं त्या मोबाईल मध्ये चित्रपट पाहत होती. तुमचा दोष नाही म्हणत, म्हणजे पालकांचा दोष नाही म्हणत मी, कारण आपल्या मुलाने जे मागितलं ते आपण देतो आणि ते पुरवणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे पालक या नात्याने. आणि मग त्या मुलाने मला सगळी सांगितलं, त्या दिवसापासून त्या मुलांचा मोबाईल बंद झाला. म्हणजे पालकांनी त्याला मोबाईल दिला नाही, म्हणजे असं पण होतं. आणि जे मुलं पालकांचं ऐकत नाही ते शिक्षकांचं जास्त ऐकतात. पालक जर रागवायला गेलं तर कदाचित घरामध्ये भांडणं होतात, पण शिक्षकाने जर रागवलं तर तो मुलगा ऐकून घेतो, इथं शिक्षाही सहन करून घेतो, घरी सांगत नाही. आणि आमची शिक्षा ही याच्यासाठीच असते, आम्हाला काही हौस नाही शिक्षा करायला किंवा कोणाला रागवायला. आमचं एकच, आता 10वी पर्यंत बरेच मुलं कसं, तुम्ही जर व्यवस्थित घडले तर भविष्यामध्ये तुमचं घडणार आहे, तुम्ही घडणार आहात आणि भविष्यामध्ये तुमचंही भविष्य उज्ज्वल होणार. तुमचं भविष्य उज्ज्वल झालं, तुमचं नाव निघेल पालकांचं, आणि पालकांच्या बरोबर आमचं शिक्षकांचंही शाळेचंही नाव निघेल. असे बरेच विद्यार्थी आहेत की आजही ते चांगल्या ठिकाणी काम करतात. कोणत्या शाळेत शिकलाय, कुठं शिकलाय, कोणत्या सरांनी शिकवलंय. मी अनेक उदाहरण सांगितले. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो की बाबांनो तुम्ही आता शिकून घ्या, हे तुमचं शिकण्याचं वय आहे. तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही. परिपाठाच्या वेळेस बऱ्याच मुलांना सांगतो मी की असं नाही तुझं लग्न झालं बघू 11वी-12वी सुद्धा आपण चालतोय, तसं नाही. आता हीच वेळ आहे, नंतर नाही. तुम्ही जर आता चांगला अभ्यास केला नाही, चांगले मार्क्स मिळवले नाही तर भविष्य उज्ज्वल नाही. आणि आता काही गोष्टीत मुलांना बोलतो मी, ओव्हर बोलतो, कदाचित त्यांना राग पण येतो, काही हसतात, परंतु माझा बोलण्याचा हेतू हा आहे की परिस्थिती फार वाईट आहे. इतकी परिस्थिती वाईट आहे की फारच वाईट आहे. म्हणून आपण शिकलो पाहिजे आणि शिकून पुढे गेलो पाहिजे. आणि शिकलेला मुलगा समजा 10वी झाला, 12वी झाला, ITI झाला, डिप्लोमा डिग्री झाला, काहीतरी अजून त्याला अन्य ज्या गोष्टीची आवड असेल ते शिकला तरी तो भविष्य त्याचं स्वतःच तो उज्ज्वल करू शकतो. हे लक्षात घ्या. आपण जरी भारतात असलो, कृषी प्रधान असलो, परंतु आता शेतीवरती भरोसा ठेवण्यासारखी गोष्ट राहिलेली नाही. तुम्ही सगळेजण जाणकार आहात, तुम्हाला माहित आहे आपल्याला किती रुपये करावं लागत आहे.
रात्रंदिवस मेहनत करावी लागते, खूप मेहनत करावी लागते. पिकल्यानंतर देखील विकलं जाईल याची गॅरंटी नाही आणि विकलं जाईल तर ती किती पैसे भेटतील याची गॅरंटी नाही. पण जर शिकला एखाद्या कंपनीत लागला 15,000 रुपये महिन्यात लागला तर 14 मिळणार नाही, 15 मिळतील. आणि ओव्हर टाइम केला तर 17 मिळतील. अजून त्यापेक्षा ओव्हर टाइम केला तर 20 मिळतील. म्हणजे ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना मुलींना सांगायच्या आहेत. आणि मुलींच्या संदर्भात देखील काय नाही, 10वी होऊन जाऊ दे, 12वी होऊन जाऊ दे, आपण लग्न करून टाकू, चांगलं स्थळ पाहू नाही. त्यांना पण त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांच्या मनामध्ये जिद्द असते. आणि मुलांपेक्षा मुलींच्या मनामध्ये जास्त जिद्द असते, हे मला माहिती आहे. बरेच मुली या पुढे जातात, त्या स्वतःचा करिअर करण्यासाठी खूप प्रयत्नवादी असतात, पण त्यांना आपला सपोर्ट आपण मिळतो घरातून. कारण का आपण सगळे ग्रामीण भागात राहतो, जाऊ दे अमुकची मुलगी इतकं शिकली, तू पण इतकं शिक, जाऊ दे भेटून घे. नाही, मुलींना सुद्धा त्यांना स्वतःला स्वायत्तता द्या, ते शिकू शकतात. बऱ्याच मुली शिकू शकतात. आम्ही बऱ्याच मुलींना शिक्षणापासून वंचित राहण्याच्या बाबतीमधून आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. हा, भरपूर काही एखाद्या गोष्टीमध्ये जर काही एखादा व्यक्ती येत असेल, आम्ही ते व्यक्ती देखील थांबवलेला आहे आणि त्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ठेवलेलं जायचं. हा, म्हणजे ह्या गोष्टीसाठी आम्ही खूप प्रयत्नवादी असतो. तुम्ही आता हे 15 दिवस तुमचे प्रयत्न असू द्या, मुलांना घरी संधी द्या, मुलांसाठी प्रयत्न असू द्या. असं म्हणू नका मी कमी शिकलो, माझा मुलगा शिकणार नाही, माझी मुलगी शिकणार, असं नाही. कदाचित ज्याचे वडील जेमतेम सही करतात त्यांचे मुलं भविष्यामध्ये IAS अधिकारी होतात, मोठे अधिकारी होतात. हा, ज्यांच्या आईला आणि वडिलांना मला वाटतं लिहिता वाचता कमी येतं. आता आमच्याकडे एक विद्यार्थिनी होते, भाऊ यांची भाची, मी नेहमी उदाहरण देतो दीपालीचं. ती MSc ला गोल्ड मेडलिस्ट आहे. गोल्ड मेडलिस्ट कळालं का तुम्हाला सगळ्यांना? ही गोल्ड मेडलिस्ट, हा गोल्ड मेडलिस्ट आहे ती विद्यापीठात. म्हणजे आता मला वाटतं तिच्या आईला वाचता येतं का नाही मला सांगता येणार नाही त्या ताईला, आणि त्या पाहुण्यांना मला वाटतं जेमतेम लिहिता येतं. म्हणजे आपण ही गोष्ट जी आहे ही गोष्ट मुलांना बिंबवा. जयश्री, हा, ज्या कॉलेजला आपली ऐपत नाही शिकायची, जाऊ शकत नाही, हा, त्या कॉलेजमध्ये त्या मुलीची ऍडमिशन आहे COP कॉलेजला. हा, तिचे वडील काय करतात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे आपले मुलं हे शिकू शकतात, पण आपण प्रयत्न त्यांना करत नाही. आपण फक्त एकच गोष्टीचा प्रयत्न करतो, 20 मागितले 20 देऊन देतो. पण ते 20 दिल्यानंतर त्याला एकच सांगा की बाबा हे 20 कशासाठी घेऊन जातोय, हे 20 मी कसे आणलेले आहे, या 20 साठी मला किती माझं रक्त आटावं लागलेलं आहे हे सांगा. म्हणजे ते मुलं मुली शिकतील, घडतील आणि तुमचंही भविष्य उज्ज्वल होईल, त्यांचंही भविष्य उज्ज्वल होईल. आपण एकाच गोष्टीकडे लक्ष देतो, त्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या, अशीच माझी तुम्हाला एक विनंती आहे. म्हणून आजच्या या पालक मेळाव्याचं कारणच हे आहे की 10वीला तुम्ही तुमचे मुलं आता आलेले आहेत, तर त्या मुलांसाठी तुम्ही तुमचा प्रयत्न असू द्या. तुमच्या मुलांना तुम्ही नेहमी 15 दिवस पर्यंत त्यांना व्यवस्थित पेपर लिहिण्याच्या संदर्भात सूचना करा. कोणाला काही बोलायचं नाही, उर्मट उत्तर द्यायचं नाही, हेही त्यांना सांगा. आणि परीक्षेला येताना अजिबात घाबरायचं, काही मुलं घाबरून जातात, घाबरायचं पण नाही. घाबरल्यानंतर ते पहिल्याच दिवशी आजारी पडतात, थोडा ताप येऊन जातो, थंडी येऊन जाते, खोकला यायला लागतो, सर्दी होते, असंही होता कामा नये. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांचे, आता तुम्ही पालक आहात या ठिकाणी, पालक या नात्याने आपल्या विद्यार्थ्यांना समजूतदारपणे सांगा आणि समजूतदारपणे सांगून चांगल्या पद्धतीने पेपर लिहायला लावा. निश्चितच चांगले मार्क्स मिळतील. तुम्हाला माहित आहे सगळे पुढचे प्रवेश मेरिटनुसार होतात. हा, 11वीला जो प्रवेश असतो, ITI ला जो प्रवेश असतो, तो सगळा मेरिटनुसार होतो. आणि एवढंच नाही तर पुढे जरी गेलात, एखाद्या वेळेस एखाद्याचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन मध्ये जर दोघांना चांगले मार्क्स, सारखे मार्क्स असतील, BSc ला असो, BE ला असो, डिप्लोमाला डिग्रीला असो, दोघांना जर सारखे मार्क्स असतील तर दोघांचं कंपॅरिझन करत करत खाली येतात. ते 12वीला किती होते, सारखे आहेत का, हा चला करा. हा, 10वीला किती आहेत, खाली येतात ते अजून. 9वीला किती आहेत ते खाली येतात अजून. परत तुमच्या आता या ठिकाणी माहितीच तर सांगतो की तुमच्या मुलांना 5वी पासून तर 10वी पर्यंत मार्कशीट मिळतात, ते जपून ठेवा, त्याचं देखील मेरिट लावलं जातं. हा, आपण म्हणतो की हे काय कामाचं, जाऊ दे आता 5वी झाली ना, त्याचं काही काम नाही. पण नाही, सर्टिफिकेट मिळतात. काही मुलांनी क्रीडामध्ये सहभाग घेतलेला असतात, त्यांचे सर्टिफिकेट भेटतात. चित्रकला परीक्षा असते त्याचे सर्टिफिकेट भेटतात, अनेक सर्टिफिकेट भेटतात. तर या माध्यमातून तुम्ही ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या, पालकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. तुम्ही आता मुलांवरती चांगलं निरीक्षण असू द्या आणि जेणेकरून ते परीक्षेला चांगल्या पद्धतीने पेपर लिहितील, चांगल्या मार्कांनी पास होतील आणि भविष्य त्यांचं उज्ज्वल घडेल. कारण 10वी हा प्रत्येक विद्यार्थ्याचा टर्निंग पॉईंट असतो.
आणि या टर्निंग पॉइंट वरतीच आपण आता येऊन गेलो आहोत. आता ते तुम्ही करायचं आहे विद्यार्थ्यांनी. पालक तुमच्या समोर आहेत. तुम्हाला आता सगळ्यांना पालकांच्या समोर सांगतो की तुम्हाला इतर वर्षाच्या परीक्षांपेक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या रेसिव्हनुसार 5% मार्क जास्त मिळाला पाहिजे असं माझं मत आहे. पालकांचं देखील तेच मत आहे, तुमचं देखील तेच मत आहे की नाही. आता विद्यार्थ्यांचं तेच आहे, आता पालकांचं पण तेच मत आहे, माझं पण तेच मत आहे. आता तुमचं मत मला हे पाहिजे की तुम्ही सुद्धा तसं मी लिहिणार, मी लिहून दाखवणार. अर्धा तास असं भेटतोय ना. आणि आपली काही शाळा बंद नव्हती, लिहिण्याची सवय चालूच आहे. सगळ्यांना गृहपाठ कंप्लीट सगळ्यांचा करून घेतलेला आहे, सगळ्या विषयांचा गृहपाठ करून घेतलेला आहे. सगळ्यांनी आता आपण पेपर लिहितोय, मला सराव पेपर घेतले, आपण पूर्वपरीक्षा घेतली, स्वाध्याय घेतल्या, चाचण्या पण झाल्या. आपल्या काही शाळांमध्ये चाचण्या झाल्या नाही, स्वाध्याय झाल्या नाही, डायरेक्ट पूर्वपरीक्षा झाली. आपण सामायिक परीक्षाही घेतली, चाचणी घेतली, दोघं सातारा आणि तुमची पूर्वपरीक्षा घेतली. म्हणून तुम्हाला आता इतर वर्षाच्या रेशिओपेक्षा 5% मार्क्स जास्त मिळावेत अशी माझी माफक अपेक्षा आहे. पालकांची पण आहे. आता ती अपेक्षा तुम्ही सगळ्यांनी पूर्ण करायची असं आपण समजूया. या ठिकाणी आपण सगळे पालक या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आला. तर तुमचं मी माझ्या संस्थेच्या वतीने, विद्यालयाच्या वतीने, माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण आता विद्यार्थ्यांना उद्यापासून, आजपासूनच व्यवस्थित सूचना द्या की जेणेकरून त्यांनी चांगला पेपर लिहिला गेला पाहिजे, ही त्यांना सूचना द्या. नंबर त्यांना आलेले आहेत, त्यांचे परीक्षा क्रमांक दिले आहेत. आता प्रॅक्टिकल परीक्षा सुरू आहे, तोंडी परीक्षा सुरू आहे दररोज, परंतु लग्नाचाही सीझन सुरू आहे. तर त्यांना पेपर व्यवस्थित द्यायला. प्रॅक्टिकलचे पेपर बोर्डात जमवतात, तोंडी परीक्षेचे पेपर बोर्डात जमवतात, त्याच्यावरती मार्क्स दिलेले असतात. त्या मार्क्सनुसार एक मार्क जरी आपल्याला कमी पडला तर टक्केवारीमध्ये फरक पडतो. म्हणून जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी पेपर द्यावा लागेल, जास्तीत जास्त फुकट म्हणणार नाही. हो हो. हे पहा, आमचा एक विद्यार्थी आहे, तो तुम्ही स्वतःच हॉस्पिटलला करतो. एक आमचा एक विद्यार्थी होता पिंपेसकर म्हणून, कदाचित तुम्ही त्याला ओळखणार नसाल. अभ्यासात खूप कमी होता, म्हणजे मिडियम होता बाबा, कमी म्हणण्यापेक्षा मिडियम होता. तर तो विद्यार्थी आस्था हॉस्पिटलमध्ये MD डॉक्टर आहे. म्हणजे असं नाही की एकाच डिपार्टमेंट, सगळ्या डिपार्टमेंटला पोर आहेत आमचे, म्हणजे आपल्या शाळेचे. संजय सुभाष देशले, त्याने MTech केलेला आहे. तुम्ही ओळखत असाल त्याला, टिकारामांच्या साळूचा मुलगा. त्याने गाणं म्हटलं होतं, झुमरले या ना मला झुमरले या ना. म्हणजे असे काही मुलं आमच्या लक्षात होतात. हे पहा, तुमचे मुलं जरी असले, तुमच्या मुलांच्या काही बाबी तुमच्या लक्षात नसतात, पण आमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी कायम स्मरणात असतात. म्हणजे असे बरेच विद्यार्थी आहेत. बाकीचे विद्यार्थी पोलीस म्हणून आहेत. आमच्याकडे ते बरेच विद्यार्थी, आता माझे 2 नाते या ठिकाणी शिकले, दोघं मिलिटरीमध्ये आहेत, दोघं आर्मीमध्ये. त्यांनी ठरवलं की नाही आम्हाला आर्मीमध्ये जायचे, पण ते प्रयत्नवादी होते स्वतः. माझा स्वतःचा आतेभाऊचा मुलगा ड्रॉइंग टीचर आहे, या शाळेत शिकला. माझा एक भाचा आहे, तो पण या शाळेत शिकला. म्हणजे असे अनेक लोक आहेत, अनेक विद्यार्थी आहेत की बरेच तुमच्यातलेच तुमचे स्वतःचे काहींचे मोठ्या भावाचे मुलं असतील ते या ठिकाणी शिकले, ते बऱ्याच ठिकाणी गेले. आता मुलींचे सुद्धा अक्षर खूप चांगले आहेत. आता ह्या वर्षाची जी बॅच आहे, बऱ्याच मुलांचे अक्षर चांगले आहेत. यांनी फक्त लिहायला पाहिजे, यांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्यांचा प्रयत्न महत्वाचा आहे, आमचा नाही. आमचा प्रयत्न एकच आहे, तू किती लिहिलं, किती पूर्ण केलं, हे आम्ही प्रयत्न करतो. आम्ही शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न करतो, शेवटच्या मिनिटापर्यंत. तसं ह्या मुलांनी देखील शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न करावा. आम्ही बऱ्याच मुलांना सांगतो की तुझी उंची चांगली आहे, तू पोलीस म्हणून जाशील बाबा. आणि पोलीस भरतीला काही पैसे लागत नाही. आणि आपल्या डोक्यामध्ये थोडा समज असतो की पैसे लागतात नोकरीसाठी, नाही, मार्क्स लागतात, हुशारी लागते, पैसे नाही लागतात. ज्याच्याकडे मार्क्स आहे, ज्याच्याकडे हुशारी आहे, तो 100% यशस्वी होईलच, मी सांगतो. पण आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे. मुलं काय करतात, 10वी होतात आणि 10वी नंतर इकडे तिकडे भरकटायला लागतात. तर माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे, तुम्ही जसं शेतीमध्ये लक्ष देतात 30 क्विंटल पिकायलाच पाहिजे, तसं विद्यार्थ्याकडे लक्ष द्या की नाही हा शिकलाच पाहिजे, हा पुढे गेलाच पाहिजे. काही विद्यार्थी बाहेर गावाचे आहेत, म्हणजे आजी बाबांकडे राहतात. आता यांची भाची मला वाटतं 5वी पासून इथे आहे. म्हणजे असे अनेक उदाहरण आहेत की बरेच विद्यार्थी बाहेर गावून आलेले इथं ना, म्हणजे लहानपणापासून अंगणवाडीपासून इथे असे अनेक विद्यार्थी आहेत. आमचं परिपूर्ण लक्ष असतं, आमच्याकडे कंटाळा हा विषय नाही आहे. आम्ही तुम्ही ते मुलांना एक मागे ते मुलं सहलीचं हे करत होते, त्यांना एक हे केलं होतं की आपण वेळ आली तर वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेऊ. परंतु वेळ नव्हती म्हणजे का, टाइम खराब होता. आणि
आम्हाला कुठलाही कार्यक्रम असला की त्याची आम्हाला परमिशन घ्यावी लागते शासनाकडून. सगळा कार्यक्रम हा आमच्या मनाने चालत नाही. शासनाच्या नियमानुसार, ध्येय धोरणानुसार सगळे कार्यक्रम चालतात. म्हणून ती परमिशन आम्ही प्रयत्न केला तरी मिळालेली नाही. म्हणून आता मी त्या मुलांना शब्द दिला होता की बाबांनो, आपण सण टाळूया, आपण वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेऊ. कारण आमचे 3-4 वर्ष झाले कार्यक्रम घेऊ, 4-1 वर्ष त्यावरती होऊन गेलो. आपण यावर्षी घेऊ, परंतु वेळ मिळाली नाही, म्हणजे परवानगीही मिळाली नाही, म्हणून घेऊ शकलो नाही. म्हणजे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण का शासनाच्या नियमांच्या पुढे आम्हाला जाता येत नाही. आमच्या हातात कायदे बांधलेले असतात. तर असो, तुम्ही आता तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. 15 दिवस आहेत तुमच्याकडे अजून. ते म्हणजे आता नाव सांगितलं तर अगोदर सांगायला पाहतो. अगोदर आम्ही वर्षभर मुलांना सांगत नाही असं नाही. मी तर माझा पहिल्या दिवसापासूनचा प्रोग्राम असतो की 10वीत मुलं आले, 10वीत येण्याआधी चालू होतं आमचं. 9वी मध्ये असताना आम्ही त्यांना सांगतो, बाबा रे तुम्ही आता जुने पुस्तके घ्या पोरांकडनं, आमच्याकडनं घ्या, त्यांच्या अपेक्षित घेऊन टाका, तुम्ही जुन्या पोरांकडनं प्रश्नपत्रिका घेऊन टाका, त्यांच्या वया मागून घ्या. म्हणजे काय, तुम्हाला सराव होतो. म्हणजे आमचे प्रयत्न खूप असतात. आणि 10वी हा टर्निंग पॉईंट असतो. याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आता आपल्याकडची मुलं बरेच आयटीआयला जातात. आता चांगले मार्क्स होते म्हणून आयटीआयला लागले ते पोरं. चांगले मार्क्स नाही तर आयटीआयला नाही तर खासगी आयटीआयला मला वाटतं 50,000 रुपये डोनेशन आहे. तुमच्या मुलाला जर चांगले मार्क्स मिळाले तर तुमच्यामध्ये 50,000 तुमचे वाचवले. आता डोनेशन खूप आहे खासगी कॉलेजेसला. 11वीला जरी काही मार्क्स असेल तर नॉन ग्रँट कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 10,000 रुपये फी आहे. एनजी बाबूने सुद्धा 10,000 रुपये घेतले कमी टक्केवाल्यांकडनं. मी स्वतः 2-3 मुलांचे ऍडमिशन केले, पैसे देऊन ऍडमिशन केले. तुमच्या मुलाला जर चांगले मार्क्स मिळाले तुमचे 10,000 वाचते ना. 10,000 कमवण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करावा लागतात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. 10,000 साठी किती रक्त, म्हणजे त्या ठिकाणी रक्ताचं पाणी करावं लागतं तेव्हा पैसे भेटतात. सदासरी पैसे कोणाला फुकट भेटतात का? नाही भेटत. म्हणून हे लक्षात घ्या की आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, प्रयत्न करायचे आहे सगळ्यांना. पालकांना नाही, तुम्हाला विद्यार्थ्यांना. कारण ते फक्त एक 50 रुपये घे, 100 रुपये घे, हा ड्रेस घे, ही घड्याळ घे. काही पालक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आव्हान करतात की तू जर एवढे मार्क्स पाडले तर तुला असा मोबाईल घेऊन देईल, असं घड्याळ घेऊन देईल, अमुक घेऊन देईल, सायकल घेऊन देईल, हे घेऊन देईल. म्हणजे प्रलोभन दाखवतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मुलांनी हे प्रलोभनासाठी नाही करायचंय, आपल्या स्वतःच्या करिअरसाठी करायचंय. कारण 15 वर्षाचा मुलगा मुलगी झाल्यानंतर तो सज्ञान होतो, त्याला सगळं समजतं, त्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं. म्हणून आता पालकांच्या समोर तुम्हाला सगळ्यांना सूचना दिली. वर्षभर तर एकट्याला देत आलो, आता पालकांच्या समोर दिलेली सूचना आहे. सगळ्यांनी त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा, हीच माझी नम्र विनंती राहील. आपण आला तर आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद.